ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्या गप्पा चालू आहेत सैराटच्या सगळ्या टीम सोबत आणि त्यांना प्रश्न विचारतायत माझे सहकारी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आर्ची आपण तुझ्या भूमिकेबद्दल बोलत होतो. सैराटमुळे अचानक तुझं आयुष्य बदललं आणि सगळ्यात आधी तुला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तू युवा आयकॉन म्हणून सुद्धा ठरली आहेस. पण कुठेतरी सैराट मिळायच्या आधी तुझी सुद्धा काहीतरी स्वप्न असतील की मला आयुष्यामध्ये हे करायचं आहे. तर आता तू एवढी सही हिरोईन झाली आहेस, पण तरीसुद्धा तुझ्या त्या स्वप्नांचं काय? अजून तू कशाबद्दल विचार करतेस की मला भविष्यात काय करायचं आहे? म्हणजे स्वप्न आहे तीच आहेत. मी ॲक्टर झाले असं तुम्ही म्हणताय. पुढं मला ॲक्टिंग करायला मिळाली तर मी करेन, पण मी ठरवलेलं आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मी डॉक्टर होणार आहे. वा, हे आणखी नवीनच एक वेगळं स्वप्न डोळ्यासमोर आलंय. आपलं माहित नव्हतं आपल्याला हे. छान. तुझ्या घरात कोणी डॉक्टर आहे रिंकू? नाही, कोणीच नाही, म्हणूनच व्हायचं आहे. सगळे शिक्षकच आहेत. छान. ऐक ना अर्ची, तुला जेव्हा नॅशनल पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कार घेत असताना तुला नेमकं काय वाटत होतं? आणि त्या ठिकाणी अमिताभ बच्चन असे मोठे कलाकार होते, तू त्यांना चित्रपटामध्ये बघत होते आणि प्रत्यक्ष बघण्यातला तुझा अनुभव काय होता नेमका? काय म्हणजे आता आधी टी व्हीवरती घरात बसून बघायचो आणि प्रत्यक्षात समोर बघायला असं खूप काहीतरी वेगळं वाटत होतं आणि मस्त वाटत होतं त्या दिवशी. मला नागराज सरांना विचारायचं आहे, म्हणजे प्रश्न नाही विचारायचा, एक रिक्वेस्ट करायची आहे. म्हणजे चित्रपट पाहिला, चित्रपट सुरू झाला आणि सुरू होताना एक असा जबराट, तुमच्याच भाषेत सांगत जबराट असा एक कॉमेंट्री होती. एक रिक्वेस्ट करायची, ती कॉमेंट्री आम्हाला इकडे कॉमेंट्रीची एक झलक ऐकायला मिळेल का? कारण की आम्ही न्यूजरूममध्ये असताना की बघतोस काय रागानं षटकार मारला वाघानं बोलत असतो, पण हे तुमच्या तोंडून एकदा ऐकायला मिळालं तर खूप बरं वाटेल. माझा पाठांतर लय वाईट आहे कारण की त्या काळात मी काम करत होतो, सगळं हे करत होतो. तर या सगळ्यांची मला जे असिस्ट करत त्यांची इतकी आपदा झाली की त्यांनी पुढं लिहू मला ठेवलं होतं. माझी तब्येत बरी नव्हती ते सगळं कॉमेंट्री करताना. पण आता मला काय त्यातलं कुठलं म्हणताय, कोणतं पण आवडलेलं वाक्य? सुरुवात जी होती ना, हां. मला ठीक आहे, तुला आठवेल तेव्हा मी आठवलं की म्हणतो. आठवलं की. या कॉमेंट्रीला धरूनच मी रमेश फक्त एक छोटा प्रश्न त्याला विचारतो. या सिनेमात 3 किंवा 5 जागा असा आहेत की जिथे तुला जो विचार मांडायचा आहे समाजातल्या मला वाटतं विलास जास्ती चांगला एलिबरेट करू शकेल, कारण आमचं डिस्कशन व्हायचं तुझ्या चित्रपटाबद्दल. 2 वर्गातला जो जाती संघर्ष आहे, आपण जातीला महत्व नको देऊयात. जात एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, आपण त्याचा विचार फक्त लक्षात घेऊयात की स्त्रीनी एका ठराविक आवरणाच्या किंवा लिमिटच्या बाहेर येता कामा नये. हो. तिने घरात राहिलं पाहिजे. तर बारीक बारीक गोष्टीत तू ते पेरलेलेस. म्हणजे तिच्या बुलेट घेऊन घरापासून बाहेर जाण्यापासून, तिचा भाऊ बुलेटची किल्ली मागतो तिथपासून की तू कशाला बुलेट घेऊन गेलीस, किंवा ती ट्रॅक्टरवरून जाते तेव्हा गावातले बारीक बारीक रिॲक्शन्स की बया ही ट्रॅक्टर चालवते वगैरे. असं या सगळ्या प्रकारात कारण नसताना मध्ये तुझ्या चित्रपटाबद्दलच्या चर्चेमध्ये एक जातीच्या बद्दलचा जो टर्न दिला गेला चर्चेमध्ये, तो बघून तुला काय वाटलं? मी खरं तर ना, मला खूप असं वाईट वाटतं की चित्रपट करून परत त्याच्यावर बोला, कारण की चित्रपटात खूप स्वच्छपणे आणि स्पष्टपणे मी बोललेलो आहे. म्हणजे हे कसं होतं की तुम्ही पेपर लिहायचा आणि परीक्षात जे पेपर तपासतो ना त्याच्या घरी जाऊन बसायचं की हे गणित जे आहे ना हे 2+2 असं मला म्हणायचं आहे. तर असं झालं ते. पण तरी मला वाटतं ना की लोक खरं तर, मला ते परत तुकारामाचा अभंग नेहमी आठवतो की दिले वाऱ्या हाती माप तोच त्याचा मायबाप. काय इंटरप्रिट करायचं माझ्या हातात राहत नाही गोष्ट. पण माझा स्वभाव जो आहे, मी स्वतः जाती अंताच्या दिशेने मी स्वतः प्रवास करतोय. मी डिकास्ट व्हायचा प्रयत्न करतोय किंवा मी झालेलो आहे मनातून. तर आणि मला वाटतं की मला कोणीच जातीच्या ह्याच्यात अडकू नये, माझ्या चित्रपटाला अडकू नये. समजून घ्यावं की माझी भूमिका काय. मी फक्त माणसाचा विचार करतो. मी वाटतं की हा माझा चित्रपट असेल, आपण बोलतो, आपण वागतो, जगतो, ते माणसासाठी चांगलं व्हावं. नाहीतर काय होतं की ते माझ्या काठीने दुसऱ्याचा साप मारतात. तर मी सगळ्यांना विनंती करतो की मी कुठल्याच जातीचा आणि कुठल्या ह्याचा नाही, पण तरी माझा सगळ्या चांगल्या विचारावर हक्क आहे. पण नागराज, मी तुला मुद्दाम विचारतोय कारण असं की तुझा चित्रपट जसा पहिल्या 3 दिवसामध्ये यशस्वी होत होता, त्याच 3 दिवसामध्ये जवळजवळ सगळ्या वाहिन्यांवर तुझ्या चित्रपटाविषयी चर्चा होत्या. तू बघितलेस की नाही मला माहित नाही, तशी आमच्या वाहिनीवरही होती. बऱ्याच वेळेला एका विशिष्ट जातीच्या, विशिष्ट समाजाच्या संघटनांनी मिळून असे आरोप केलेले होते की याच्यामध्ये आमच्या या पाटील नावामुळे आमच्या जातीचा उल्लेख झाला, आमच्या जातीमध्ये असं होत नाही, त्यांनी आमच्या जातीची बदनामी झाली. काय उत्तर आहे तुझ्याकडे या सगळ्या गोष्टीबद्दल? कारण चित्रपटात कुठलं तरी कॅरेक्टर घ्यायला लागणार, त्याचं नाव असणार, ते कुठल्या तरी जातीशी जोडलं जाणार. म्हणजे ना, आपण आपले संदर्भ जे आहेत ना, तर ते आपण नाकारू शकत नाही. मी परत म्हणतो की जे काय आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ आता हे आपण बोलता तर ब्राह्मण ह्या शब्दाला पण तसाच हे आहे की काही झालं की ब्राह्मणवाद, तर प्रवृत्तीला दोष दिला पाहिजे की नाही, असं एक गोष्ट आहे. पाटील ही प्रवृत्ती आहे
किंवा माणसाची प्रवृत्ती. बरं त्यात फक्त तुम्ही जर बघितलं फिल्ममध्ये तर आता हे खूप वाईट वाटते मी सांगतोय सगळं. त्यातले 2 शिक्षक आहेत. तो लोखंडे नावाचा एक शिक्षक आहे. आता लोखंडीची जात शोधा कोण आहे. लोखंडे काय म्हणतो, तू झोपलास ना त्याच्याबरोबर. मग लोखंडे नावाच्या सगळ्या आडनाववाल्यांनी माझ्यावर हे करायला पाहिजे आणि याच न्यायानं धरलं तर मग सगळ्यांनी माझ्यावर तक्रार करायला पाहिजे. मग त्याचा मुद्दा समजून घेत नाहीत. गुटखा खातात, ही म्हणते गुटखा खाऊ नका. फिल्मचा अल्टिमेट हेतू काय आहे, गुटखा खाणं चुकीचं आहे. त्यात अपंगांना म्हणजे लंगड्याला लंगडं म्हटलं गेलं, पण त्यातनं आर्ची बोलते की अरे त्याचं नाव आहे ना, त्यानं हाक मारा. आणि मला म्हणजे सेन्सॉरशिप बाबत ह्या म्हणजे अगदी आपल्या सरकारी सेन्सॉरपासून इथपर्यंत मला वाटतं की पिक्चरची जबाबदारी इतकी करून टाकतात लोक, समाजातली स्वतःची जबाबदारी झटकून देतात. म्हणजे की मी नाही करायचं, चित्रपटानं माणूस घडवावं, मी नाही करत, चित्रपट माणूस बिघडवतो. हे मला खूपच विचित्र वाटतं. मला एकच त्या निमित्तानं सांगतो की ना, मी फक्त त्यातून माणसाची बाजू घ्यायचा प्रयत्न केला. जे काही घडतं विचित्र वाईट, कुणाला तरी मारणं हे कधीच चांगलं नाही. मला काल कोणीतरी सांगितलं की आपल्या सैराटच्या तिकिटांसाठी खिडकीवर मारामारी झाली आणि कोणीतरी खूप बेदम मारलं. मी म्हटलं फिल्म आहे राव, ती फिल्म पाहिजे तर पायरेटेड बघा, पण कशाला मारामारी करतात तिकिटासाठी. मला असं होतं, कारण की मी पण खूप मारामाऱ्या केल्या, हिंसा केली, बघितली, ह्याला काही पर्याय नाही. आणि मला ती कुसुमाग्रजांची कविता खूप प्रकर्षानं आठवते. खरं तर ज्ञानदेवांपासून सगळ्यांनी हे सांगितले, प्रेम करा, आणि ते पसायदांचे मागितले, त्याचा काय दुसरा अर्थ असू शकतो. तर आपापल्या परिणाम आपण मागतो हे मागणं. पण मला वाटतं ना की प्रेम हेच एकमेव उत्तर आहे द्वेषाला, दुसरं उत्तर नाही. मी काय हिंसा आणि मी ह्याचं समर्थन करत नाही. मी कुणाविषयी मी कटुता बाळगत नाही मनात. माझा रोष कोणावर नाही, माझा द्वेष मी कोणावर करत नाही. मी सगळ्यावर प्रेम करतो आणि माझ्या जातीच्या माणसानं सुद्धा मी करतो. माझ्या भावानं सुद्धा माझ्या नावाची काठी घेऊन कुठला वेगळा नाही का त्यानं त्याच्या ह्यासाठी वापरू नये, मी आत्ता सगळ्यांना विनंती करतो. नागराज, हिंदीमध्ये आम्ही सुभाष घेईंना त्यांच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलंय, एक सीनला तो येऊन जातो. फॅन्ड्रीत तू दिसला, कारणानं दिसला. सैराटमध्ये तू दिसला, एक पर्टिक्युलर ठिकाणी दिसला, त्या कारणानं दिसला. मराठीतला शोमॅन म्हणायचं का तुला? जाती संघर्ष दाखवणारा शोमॅन. आता असं कोण कोण दिसत असेल त्यांना असं असेल तर शोमॅन म्हणायचं असेल तर मग तुम्ही मला म्हणू शकता की दिसला म्हणून शोमॅन. माझं तेवढं काम दिसला म्हणून नाही, जाती संघर्ष दाखवणं, वर्ग संघर्ष दाखवणं. त्यांनी एका विशिष्ट गोष्टीला ग्लॅमराईज केलं. तू एक विशिष्ट गोष्टीला लोकांसमोर आणतोयस, तर आम्ही तुम्हाला मराठीतला शोमॅन म्हणायचं का तुला? तुम्ही ठरवा. खरं माझी जबाबदारी नाही. मला शोमॅन म्हणा, नाही तर हा काय म्हणायचा शो स्पॉइलर म्हणा. पण मला वाटतं की मला मजा येते काम करायला. आणि मी सुभाष घेईनपेक्षा जरा मोठा रोल करतो, ते मात्र हिरो मध्ये डिंग डॉंग म्हणण्यापुरते एकदा येतात, मी जास्त वेळा येतो. 4 वेळा दिसलास. मला तुझ्या संगीताविषयी पुन्हा वेगळ्या लेवलकडे चर्चा नेतो मी. ए म्युझिकल बाय अजय अतुल असं टायटल डायरेक्टरच्या आधी येतं आणि नंतर मग रिटर्न डायरेक्टेड बाय नागराज मंजुळे हे येतं. अजय अतुल हा एक वेगळा चॅप्टर आहे. अगदी अगदी. की जो तुझ्या सिनेमाच्या आधीपासून लोकांच्या मनात घर करून राहतो. अगदी. त्याच्या संगीताबद्दल तर काही वादच नाही अजिबात. त्यांनी एक वेगळ्या पातळीवर, वेगळ्या उंचीवर तुझा चित्रपट नेऊन ठेवला जातो. पण आमचं कामच लोकांचे आक्षेप तुझ्यापर्यंत पोहोचवणं आहे. त्यामुळे मला हे विचारायला पाहिजे, अजय अतुलची 2 विधानं, हे संगीत इथे होऊ शकलं नसतं, आणि अजय अतुलनी दिलेलं संगीत जे होतं, ज्याच्यामधल्या सिम्फनीज ज्या होत्या, या तुझ्या गावाच्या ॲटमॉस्फिअरच्या बरोबर जातात का? तुला हे वाटतं का? अगदीच. परत संगीता तुम्ही कसं करणार काउंट? म्हणजे प्रेमाची भावना, म्हणजे मला गमत वाटते आता बर्लिनमध्ये फिल्म झाली आणि बर्लिनमधली सगळी तरुण पोरं, आमची टीम तिथं मुलाखती घेत होती, तर ती स्वतः म्हणत होती की आम्हाला मुलाखत द्यायची. बर्लिनमधली यंग पोरं होती अशी 15-20 वर्षाची, आणि ती म्हणते ते मला बोलायचे आणि आरची परशा कुठे आहेत ते, आणि त्यांना ते सगळं प्रेम त्यांचं वाटत होतं. आता हे महाराष्ट्रातल्या एका खेड्यातल्या एका आपण जातीपातीच्या सगळ्या विभागून जर ठेवलं, इतक्या छोट्या माणसाचं प्रेम थेट बर्लिनमध्ये जाऊन पोहोचतं. जब्या थेट म्हणजे अमेरिकन काळ्या माणसांना आवडतो, त्यांना रिलेट करतो, आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं वंचित झालेल्या, कोड फुटलेल्या माणसांपासून, म्हणजे उच्च जातीतल्या कोड फुटलेल्या एखाद्या स्त्रीपासून सगळ्यांना रिलेट होतो. ह्याची काही सीमा नसते, आणि संगीताला तर अजिबातच जात पाहत नाही. संगीत सगळ्यात प्युअर गोष्ट आहे. त्यामुळे मला उलटं भारी वाटतं की अजय अतुल जेव्हा सुरुवातीला हे म्युझिकच्या बाबतीत आम्ही चर्चा केली, त्यावेळेस ते म्हणाले की आपले पोरं जरी साधी असली तरी ते आपल्यासाठी हिरो आहेत, तर आपण त्यांचं प्रेम हे प्रेमच आहे. म्हणजे शाहरुखनं केलं तर प्रेम, आणि आपण केलं तर नाही का फालतू काहीतरी तुम्ही लफडं करता, अशा पद्धतीने काय वाजवायचं तिथं काय टेबल वाजवायला पाहिजे होतं का? हे इतकं ग्रँड वाटतंय. त्यामुळे मला भारी वाटतं. मला हे दोघंही लकी वाटतात, मीही लकी वाटतो की अजय अतुलचं म्युझिक आहे फिल्मला, आणि फिल्मच्या यशात आणि एकूणच त्याच्या आत्ता ज्या पद्धतीचं सैराटचं एक प्रकरण घडलं आहे त्याच्यात त्या दोघांचा खूप मोठा हात आहे. आणि मी तर त्यांना म्हणजे
सगळीच गाणी ऐकलीत त्यांची. मला तर आश्चर्य वाटतं. मी स्वतः खूप लकी वाटतो की अजय अतुल माझ्यासोबत काम केलं त्यांनी आणि इतकं छान म्युझिक झालं. त्यामुळे मी खूप भारी फील करतो आणि तुला असं मला वाटतं मजा की येते. कुठेतरी फॅन्टसी तिथे सुद्धा तू रिलेट करतोस की आपल्या जसं तू म्हटलं शाहरुखचं प्रेम वेगळं आणि आपलं प्रेम तेवढं नाही का? तर म्हणजे आपल्या ग्रामीण प्रेमामध्ये सुद्धा ग्रामीण पार्श्वभूमीचं सोडली हो. तर त्यांचं प्रेम व्यक्त करणारं संगीत हे सुद्धा कुठेतरी फॅन्टास्टिक आपल्या फॅन्टसी लेवललाच व्हायला पाहिजे असं वाटलं होतं तुला? मी इतकं आता तुम्ही सांगता ते फॅन्टसी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे इतका डीप जाऊन विचार नाही केला. एक गोष्ट आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल तेच तुम्ही जे MGM मध्ये रेकॉर्ड केलेले गाणे आहेत की त्याला प्रेमाचा साक्षात्कार झाल्यानंतर तो जंगलातनं पळत सुटतो, एक वेगवेगळ्या प्लेन मधनं येतो, मागणं ती हे चालू आहे, रेल्वे चालू आहे, त्या कुंपणावर उडी मारून जातो आणि सगळीकडे पळत त्याच्या पळण्याच्या जर्नीवर सगळ्या सिम्फनीज आणि सगळं ते गाणं आलेलं आहे. हो. त्या फॅन्टसीज तुला फॅन्टसी पण आहे, त्यांच्या स्वभावाला पण ते अधोरेखित करतं. हिचं गाणं एकदमच रॉक पद्धतीचं गाणं आहे, एकदम असं पोरांचं गाणं असावं ना, तर पोरीचं गाणं पोरासारखं आहे आणि पोराचं गाणं खूप हळवं, खूप मधाळ. तर ते ही अजय अतुलची कल्पना होती की आपण असं करूया. आणि हे वाद्यांना काय करणार, तुम्ही फॅन्टरी सुद्धा ही वाजवलंय, म्हणजे चेलो आणि मला वाटतं Violin symphony अजून सगळी. उडवीन असे काहीतरी त्यात वाद्य आहेत की जी मला माहितीच नव्हती त्याला काय म्हणायचं. ते ऐकल्यावर कळतं, पण कुठल्या वाद्याला काय नाव हे मला पण या बाबतीत तू अजय अतुलला सगळं सोडून दिलंस की तुम्ही कराल ते फायनल, त्यांना तुम्ही तुला ऐकल्यावर आवडलं की संपलं? मला एवढीच अक्कल आहे की हा भारी झालंय. मला मग हे असं चुकलंय, हा राग आणि सूर ताल मला अजूनही कळत नाही. कारण की मला थेट काळजाला भेटलं की म्हणजे आपण म्हणतो ना ज्याला गटलो म्हणतो, तर तेवढा कार्यक्रम होतो माझ्याकडनं. आणि अजय अतुलला तुम्ही काय शिकवणार परत? त्यांना मी त्यांचं ऐकून माझा जरा काहीतरी आता सेन्स तयार झालाय. कारण की त्या दोघांना समोर काम करताना बघणं, गाताना बघणं यासारखी भारी गोष्ट ही पण अजून अचिव्हमेंट एक सांग, तू या गाण्यांकरता कुठेही वेगळा डान्स डिरेक्टर वापरलास का नाही? नाही म्हणजे या सगळ्या गाण्यांचा डान्स डिरेक्टर नागराज मंजुळेच आहे. हो. ही एक आणखीन माहिती आहे आमच्याकडे नवीन. फाईट पण नाही आणि डान्स पण नाही. हे सगळं तूच केलंस? हो. बरं. पायरस मला आर्चीला विचारायचं आहे प्रश्न. सैराट चित्रपटातील आर्ची आणि खऱ्या आयुष्यातील रिंकू ह्यामध्ये किती साम्य आहे? आणि दुसरा, दोघांना पण एक प्रश्न आहे माझा की हा चित्रपट बघताना तुम्ही जे आयुष्य जगलात, म्हणजे चित्रपट सैराटच्या 3 तासामध्ये जे आयुष्य जगलात ज्या कॅरेक्टरमध्ये, त्याच्यानंतर हा नॉर्मल प्रेक्षक म्हणून बघताना तुमची काय प्रतिक्रिया होती ज्या वयात तुम्ही आहात? त्या मानसिकतेमधून विचारते मी. पहिलं तर रिंकू आणि आर्ची आणि रिंकू संवेदनशील पण आहे आणि आर्चीत कॉन्फिडन्स आहे, तो माझ्यात पण कॉन्फिडन्स आहे. आणि मी जेव्हा काम करत होते आणि नंतर बघितल्यावर वाटलं की अरे आपण काय केलं आहे. आणि बघताना असं वाटत नव्हतं की मी आकाशलाच बघते आणि मी मलाच बघते, तर बघताना असं वाटायचं की अरे ते खरंच आर्ची आणि परशा आहेत. पण आरची, तू कधी पर्सनल आयुष्यात कोणाला थप्पड लावलीस का? किंवा असं कोणाला त्या विहिरीतल्या पोरांना जसं पिटाळून लावतेस तू, त्या एका साबणाने माखलेल्या मुलाला पण तू मागणं घाबरून पळून जातो, दुसऱ्यांना बाहेर काढते आणि पिटाळते, तसं तू कधी आयुष्यात केलंस? कोणी आपलं टिंगल करायला आला ते दिन लाफा एक लावून असं काही बोललीस कधी? असं नाही बोललीस कधी? मला हे एक नागराजला विचारायचं आहे की या सगळ्या दोन्ही मुलांच्या रिलेशनशिप्स मध्ये तुला असं का वाटलं की माझा पुरुष हा नाजूक आणि ही अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग? आता हा तर ना इतका भारी मुद्दा आहे, म्हणजे मला गंमत वाटते. मला पहिल्यापासून वाटतं पुरुष इतके नालायक आहेत, पुरुष जमात म्हणून नालायकच आहे. नालायकच आहेत. मी स्वतःला गृहीत त्यात स्वतःसहित सांगतो. म्हणजे तुझं सगळं पारड्यातलं तुझं वजन जे आहे ते सगळं मुलींच्या आणि बायकांच्या पारड्यात खरंच टाकायला पाहिजे. कारण की मी हळूहळू आता ना, मी जसा डिकास्ट व्हायचा प्रयत्न करतोय तसा मी ते महापुरुष आपला जो असतो ना, तर तो पण माझ्यातला मी बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय. कारण की आपण जन्मता नालायक असतो पुरुष म्हणून. आणि सगळा तुम्ही पुराण इतिहास कविता बघितल्या, तुम्ही ट्रॉय पासून सगळी जर महाकाव्य बघितली तर सगळी पुरुषांनी युद्ध केली, माती केली आणि स्त्रीला दोषी दिलं. ट्रॉयचं युद्ध हेलेनमुळं, महाभारत आपल्या द्रौपदीमुळं, रामायण सीतेमुळं, आणि नालायकपणा आपण करतो. आता ह्या सगळ्यात सैराटबद्दल ही चर्चाच होत नाही की ह्यातली स्त्री काय, ह्यातली व्यवस्था आहे. मला तर आता अलीकडे वाटतं ना, दलित सवर्ण अमुक तमुक जातीपाती सोडा, आता फक्त स्त्री पुरुष विचार करा. आणि कधी जेव्हा स्त्री जागी होईल ना, ही व्यवस्था पटकन कलटून जाईल. कारण की सगळ्याच्या घरात एक विद्रोही आहे, त्या अर्थानं तुम्ही दडवून ठेवलेला. सगळ्याच्या घरात एक बॉम्ब आहे की जो तुम्ही आत्तापर्यंत आवरून ठेवलेला आहे. आणि अर्धे पुरुष आहेत आणि अर्ध्या स्त्री आहेत. आणि सवर्णाची स्त्री पण दलित असते, दलिताची स्त्री पण दलितच असते. दलिताचा पुरुष सवर्ण स्त्रीला दलितच समजतो. म्हणजे स्त्री कुठेही जा, मला हे नवीन मला स्वतःला वाटतं की, आणि मी स्वतः माझ्यातल्या चुका मला कळायला लागल्यात की हे सगळं ठीक आहे, पण स्त्रीचं काय करायचं? मी सुद्धा नालायक आहे ह्या बाबतीत. मी सुद्धा खूप नागराज अशी अग्रेसिव्ह स्त्री कोणी असेल, आई असेल, बहीण असेल, आत्या असेल, मावची असेल, असा बावचळून जातो का प्रत्यक्ष आयुष्यात? किंवा त्यांचं मोठेपण मान्य करतो का खरा नागराज? मी आत्ता
खूप करतो मी ॲप्रिशिएट पूर्वी नाही करतो. करायचा. पण मी म्हणतो ना तुम्हाला की कळतच नव्हतं ना, मला हे कळतच नव्हतं की आपण हे इतकं सहज आहे ना. तुम्ही लहान पोरांना बघा ना, आता मी माझ्या भावाच्या मुलीचं हे करतात तर त्यांना शाळेत सांगतात तुम्ही रांगोळी काढून आणा, तुम्ही काहीतरी शिवणकाम करून आणा, आणि पोरांना काहीतरी उन्हाळी करायला सांगतात. इथूनच सुरू होतं. बसताना सुद्धा मला तुझ्या सिनेमात सगळ्यात गंमत ही वाटते की शाहरुख खानच्या सिनेमामध्ये शाहरुख खान ते मध्ये शिडी टाकून आपल्या हिरोईनला भेटायला येतो, कडवा चौथचं ते धरतो, सगळं दिलवाले दुल्हनिया वगैरे सगळं बघितलेलं असतो. तुझ्या सिनेमातल्या ड्रीम सिक्वेन्स मध्ये मुलगी त्याला भेटायला येते आणि ती त्याला पप्पी मागते हो आणि तो घाबरतो. हे अॅग्रेशन मुळात ते त्यांच्याकडे यायच्या आधी नागराज मध्ये कुठं आलं? मला ना म्हणजे मला माझी अशा खूप मी बायका बघितल्या, सेम अशी नाही बघितली मी कुठली मुलगी. तुझा अनुभव दांडगा दिसतोय नागराज हो अर्थात. सगळ्याच बाबतीतला. या बायकात माझ्या आत्यापासून माझ्या पेक्षा मी जेव्हा लहान होतो एक मुलगी होती, ती आमच्या घरासमोरून चाललेली असली तर म्हणायची ए नवऱ्या काय करतो, नवऱ्या. हां. आणि माझ्या वडिलांना म्हणायची काय सासरे बुवा. मला तिचं इतकं भारी, तेवढं 2च वाक्य. ती कशी होती मला जास्त माहित नाही, पण ती लक्षात राहिली. माझी आत्या मला खूप लक्षात राहिली की खूप कर्तृत्ववान बाई होती. अशा खूप काही बायका बघितल्या आणि मला कधी कधी वाटायचं की नाही का थोडंसं आपण कल्पनेचा रंग वास्तवात भरतो. बोल बोल बोल. तर ते पण असतं. तर अशा अनेक स्त्रिया आहेत आणि आपण खूप दाबलेल्या आहेत. आणि मला वाटतं स्त्रियांच्या स्वप्नांची मडी जर उकरली ना तर खूप राडा होणार आहे. म्हणजे तो दिवस यायची वाट बघतोय मी की कधी होईल हे. शेवटची 5 मिनिटं आहेत, त्यामुळे 2 फक्त प्रश्न घेऊयात. नागराज दादा मला तुम्हाला विचारायचं हे पहिले यांनी विचारलं, याला विचारलं. त्याला 2 मला अंकुश आणि रिंकूला विचारायचं आहे, तुमचा अभिनय पार्श्वभूमी कोणती नव्हती. अभिनय म्हटलं की एकांकिका, नाटक असा प्रवास होतो, पण तसा कोणतीही पार्श्वभूमी नाही अभिनयाची. पण तुमचे जे चित्रपटात एक्सप्रेशन आहेत, हावभाव आहेत, ते लाजवाब अप्रतिम आहेत. मग हे कसं जमलं तुम्हाला एक्सप्रेशन द्यायला? आणि याला जोडूनच रिंकूसाठी प्रश्न, तुला राष्ट्रीय पुरस्कार घेतले वेळी तिथे एक प्रोटोकॉल असतो विशिष्ट, आणि एक दिग्गज मंडळी होती, अमिताभ होता, कंगना रनौत होती, पण तिथे स्वीकारते वेळी तुझ्यावर विशिष्ट प्रकारे दडपण आलं काय तो पुरस्कार घेतल्यावर? उत्तर देऊ द्या. हा बोल. तसं मी म्हणजे आयुष्यात कधीच ॲक्टिंग नाही केली किंवा कधी स्टेजवर नव्हतं, त्यामुळे मला हे करायचं थोडं अवघड होतं. पण मागाशी मी जसं सांगितलं की परशा आणि आकाश स्वभाव त्यांचा जवळजवळच आहे, त्यामुळे मला हे सगळं करायला थोडं सोपं गेलं. आणि त्यातले थोडी पुढं जर सेकंड हाफ नंतर बघितले थोडी ॲक्टिंग करायची होती मला, ते माझ्यासाठी अवघड होतं. पण ते आनंद जे माझ्याकडून करून घेतलं त्यामुळं ते मला सहज शक्य झालं. ते सगळं श्रेय त्यांनाच जातं ॲक्टिंगचं, जे दिसलं स्क्रीनवरती. तुला रिंकू त्यांनी जे विचारलं होते दडपण आलं का? दडपण आलं का पुरस्कार घेतले? मला ना आत्ता हे कुठं बोलायचं म्हटलं ना अशी भीती वाटते की दडपण येतच प्रत्येक गोष्ट करताना मला. आणि तिथंही दडपण पण आलं तर छान, म्हणजे असं मस्त पण वाटत होतं मला. म्हणजे पण ते दडपण आम्हाला सिनेमात कुठंच दिसलं नाही. एवढे लव सीन्स आहेत तुमचे त्याच्यामध्ये, म्हणजे अगदी विहिरीतून तुझ्या समोरून तो निघून जाताना 4-5 वेळा तरी रिटेक करायला लागले असतील कॅमेरा करता. कॅमेरामन आहे, एडिटर आहे, माहिती आपल्याला. तो काही 6 कॅमेरा सेटअप लावून केलेला सीन नाहीये. तर त्यात तुझ्या चेहऱ्यावर दडपण दिसतच नाही. उलट तू इतकी तयार आणि एक्सपिरियन्स वाटते सगळी. तयार नाही, मला तयार केलंय तसं त्यांनी. मला एक इकडे प्रश्न नागराजना विचारायचा आहे. नागराज, थोडासा वेगळ्या पातळीवरती विजय तेंडुलकरांनी एकदा दलित लेखकांच्या बद्दल इव्हॅल्युएशन करताना म्हटलं होतं की त्यांचा पहिल्यांदा जो विद्रोह असतो आणि स्फोट असतो तो अस्सल असतो, सगळे आपल्याला त्याच्यात घेऊयात. पण नंतर त्याच कंगोऱ्यात राहतात आणि म्हणूनच प्रत्येक दलित लेखकाची 2-3 पुस्तकं सोडली तर पुढे तो जात नाही. फॅन्ड्री असेल आणि आता सैराट असेल, याच्यामधलं मूळ कथासूत्र हे नागराज मंजुळे नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातलंच आहे. म्हणजे एका लेवलला फॅन्ड्रीतलाच माणूस हा पुढे सैराटमध्ये कंटिन्यू होतो एका अर्थानं. मला विचारायचं आहे, नागराज मंजुळे या चक्रामध्ये अडकून तर पडणार नाहीत आणि ह्याच्या पलीकडे जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यात असतो का? वा, सुंदर प्रश्न. याला जोडून फक्त मी म्हणतो की तुझ्या फिल्ममधला रॉनेस जो आहे जगण्यातला, माणसांच्या ग्रामीण जगण्यातला, तेच जोनर तू याच्या पुढे हँडल करणार का वेगळा नागराज मंजुळे आम्हाला बघायला मिळणार? मला खरंच काही माहित नाही. ही कशी अपेक्षा आहे की लहान मुलं खूप गोड दिसतं मग त्यांना तसंच राहावं, नाही का? किती गोंडस आहे. म्हणजे नोकरीला चाललं तरी बाळ छान तसंच गुटगुटीत. आईबापाची इच्छा असणार की माझं बाळ असंच दिसावं, पण त्यानं बिघडावं, त्यानं मोठं व्हावं, त्यानं राफलेलं व्हावं, त्याला टक्कल पडावं कधीतरी. माझं तसं होईल आशा आहे की तुमच्या दोघांचे प्रश्न मला वाटतं कॉन्ट्राडिक्टरी आहेत, की तुमची जी अपेक्षा आहे तशी पण राहणार नाही आणि तुमची अशी नाही राहिली तर माझी तुमच्या अपेक्षा नाही, मला विचारायचं की प्रश्न, म्हणजे त्या प्रश्नाला genre उत्तर. ठरवून होऊ शकतो. म्हणजे जॉनर मी ठरवून तेच- पुढे जाणारे डायरेक्टर पण आहेत. मी पण तेच एखादा म्हणतो स्टीव्हन की- स्पिलबर्ग पण आहे की जो ईटी पण बनवतो आणि एकदम तो Correct. जुरासिक पार्क पण करू अगदी शकतो. अगदी अगदी. मला आता कसं Schindler's मला तेच List पण म्हणायचं की माझी ग्रोथ, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता देऊ शकत नाही कारण की माहीतच मी नाही काही. माहित नाही पुढे काय आता माझं टॅलेंट का असेल का, बरोबर. मला तेवढी माझी कुवत आहे का की मी इतका सर्व्हाइव्ह करेन, बरोबर. माझी कुवत ही आहे का मी अडॅप्ट करेन, म्हणजे जसं ह्याला की मी मोठा होईल. बरोबर. मी हे बाळसं जे आहे तुम्ही ज्या म्हणताय त्या कथावस्तूचं, माझ्या अनुभवाचं, हे संपलं तरी मला काय होईल का? मला माझ्यापुरतं जे वाटतं की मला मजा येते, मला एका ठिकाणी थांबायला मला करमत नाही. माझं असंही होईल की मी फिल्म करायचं सोडून देईन. मला हेही माझी शक्यता मला तेवढं एक होऊ नये फक्त, तेवढं नाही, होऊ माझा नये. स्वभाव आहे. मला माहित नाही की मी किती दिवस रमतो
आणि मला काही मिळतंय म्हणून मी तिथं रमतो हे खूप कमी वेळा होतं. तसं जर झालं तर मला मजा येईल. माझ्या स्वभावाचा एक फक्त गॅरंटी देऊ शकतो की मी बदलेन. म्हणजे बदललो आणि त्या अर्थानं बदललो तर उत्तम, पण काळ सांगेल. क्या बात. नागराज, वेळ कमी आहे, मी शेवटचा प्रश्न विचारतो. वैदेही वेळ कमी आहे. मला एक अशा सिच्युएशनला तू फिल्म केलेली आहेस, श्वास नंतरच्या काळामध्ये मराठीने काट टाकली असं आपण म्हणतो. खूप वेगवेगळे विषय, वेगवेगळे जॉनर हँडल झाले, पण तुझी फिल्म ही असं एक काहीतरी ग्रामीण जीवनाचा हुंकार घेऊन आलेली आहे की जो फार वेळा सब्जेक्ट्समध्ये येत नाही. इतक्या तीव्रपणे तो मांडला जात नाही, अभिनीत केला जात नाही. तू आत्ता मराठी चित्रपटसृष्टीकडे कसा बघतोयस, आणि तुला मराठी चित्रपटसृष्टीमधले गट नको म्हणूया आपण, पण विषय हँडल करणारे वेगवेगळे भाग जे आहेत, काही कमर्शियल आहेत, काही तद्दन हिंदी स्टाईलनी सिनेमे करणारे आहेत, काही सामाजिक मेसेज देणारे आहेत, आणि काही तुझ्यासारखा वेगळा विषय घेऊन मला असं मांडायचंय, मी हेच मांडणारे आहेत. तू चित्रपटसृष्टीकडे कसं बघतोस, ती कशी टर्न घेईल असं तुला वाटतं? आत्ता काय आहे चित्रपटसृष्टी, तू कसं बघतोस? खरं तर हे खूप छोटा म्हणजे मी या सगळ्या व्यवस्थेतला या सगळ्या त्या दिवशी मी कुठेतरी वाचलं ते की तुम्ही झाडं बघता म्हणून तुम्हाला जंगल दिसत नाही. तर मी तर त्या जंगलातला एक झाड आहे आणि मी जंगलाची समीक्षा करणं खूप चुकीचं आहे. तिथं खूप मोठमोठे तरू आहेत की जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, वेगळ्या प्रवृत्तीचे, वेगळ्या जातकुळीतले आहेत. मी समीक्षा करायची की हे असं चाललंय तसं चाललंय, हे खूप आगाऊपणाचं आहे. मला कळत नाही, मी माझं काम करतो. आता ह्याचं काय होतं तेही मला माहीत नाही. मग उद्या म्हणजे काल परवा नागराज मंजुळे माहीत नसेल इंडस्ट्रीला, उद्या कोणीतरी दुसरं काम करेल. महेश मांजरेकर सारखा एक उमदा डिरेक्टर अजूनही काम करतोय आणि भारी काम करत राहतात. टाइमपास असेल, दुनियादारी, सगळ्या फिल्म आपापल्या पद्धतीने करतात. आता हे काय होणार आहे ना, ह्याला एक कुणीतरी वरून बघणार पाहिजे. जंगल कुणीतरी तुम्ही इतक्या उंचीवर बसून बघणार पाहिजे की ह्याचं काय होतंय. मी त्या जंगलाचा भाग आहे, त्यामुळे मला कळत नाही की काय होतं. शेवटचा प्रश्न, नवीन प्रोजेक्ट सुरू केलेस तू? माझ्या डोक्यात सुरू आहेत गोष्टी आणि अनेक गोष्टी एका वेळेला. खूप गोष्टी डोक्यात असतात. माझा कॉन्फिडन्स तोच आहे की माझ्याकडे गोष्टी आहेत खूप. ओके, ठीक. आजच्या या न्यूजरूम असे अनेक आतापर्यंत जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये झालेले आहेत, पण आजच्या या न्यूजरूममधल्या गप्पांना एक वेगळीच छटा होती. कारण आज या महाराष्ट्रातल्या मातीतून एक कथा तयार होते, त्याच्यावरती चित्रपट बनतो आणि तो प्रत्यक्षापेक्षा सुद्धा ज्याचा कल्पना विलास व्हावा एवढ्या दर्जाचा त्याला लोकांना तो भावतो. आणि कदाचित कौतुक असं झालेलं आहे की शेवटच्या दिवशी तुम्ही कधी बघितलं होतं की थिएटरमध्ये लोक नाचतायत, तर आज पुढची पिढी सांगेल की आम्ही ते सैराटच्या वेळी बघितलं होतं. अर्थात हा यशाचं एक गमक झालं, पण या व्यतिरिक्त नागराची त्यामध्ये असणारी दृष्टी आणि जीव ओतून केलेलं काम या सगळ्या कलाकारांनी, त्यामुळे हे यश शक्य झालेलं आहे. या सगळ्या टीमने आज गप्पा मारल्या जय महाराष्ट्राच्या सहकाऱ्यांबरोबर. खूप खूप धन्यवाद आर्ची, म्हणजे रिंकू, आकाश, तुम्हा सगळ्यांचे टीमचे आणि नागराचे सुद्धा. या चर्चेमध्ये, या गप्पांमध्ये आपण इथेच थांबतोय, न्यूजरूममध्ये थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.